आता उठलोय आणि आपला नवीन ब्लॉग अजून एक टाकतोय आता मी। आज आपण माहिती असेल तुम्हाला मी मागच्या ब्लॉगला सांगितलेलं आम्ही इथे आलेलो बदलापूरला। आता हे बघा इथला व्ह्यू बघा मस्त, बिल्डिंग मधनं बिल्डिंग व्ह्यू बघा मस्त कसा आहे बिल्डिंग मधनं एकदम। पण आता नाश्ता झाल्यावर भेटू, नंतर आपण जाणार। आता आपला नाश्ता पण झाला आणि आता आपण चाललोय डॅम वर। मुळगावचा नाश्ता झालाय, आता आपण चाललोय डॅम वर। समोर बघा पाऊस किती पडतोय, समोर बघा पाऊस पडतोय। डॅम मग भाऊ आणि हे लोक मागणं येतात स्कूटीवर, आपण पुढे गेलो। बारी डॅम पे ना तिथला ऑफिस आहे, दिसतोय का बघा। आता इकडनं जायचं आणि आता पोहोचलो आपण, जवळ आलोय। पोच करायचं असेल ना त्याच्यावरती स्टॉप करायचं। हे बघा अरे कालचं ते 19 किलोमीटर आवाज बघितला का भावांनो, आवाज बघा आपण जवळ आलोय। रस्ता आहे ना जर चांगला असेल ना तर तू एक 15-20 गाडी भावांनो हे बघा नदी राईट साइडला घे, राईट साइडला राईट साईडला इकडे पाणी नाहीये। पाणीच नाही, काहीच नाही बघा, थोडंच एकदम। ते बघा पाणी नाही आलं, पाणी बंद केलं, थोडंसं येतं दिसत असेल बघा। राईट साईडला ना वरती घे जरासा, एक व्ह्यू जरा पोहोचले आता आपण। आता थांबा तुम्हाला दाखवतो डॅमचं पाणी दाखवतो बाबा। अरे दोघं कुठे राहिले, डॅमचं पाणी दाखवतो चला। इकडे चला, चला आता आपण चाललोय वर। आता बघा दिसल तुम्हाला, थांबा। झाड वाढले ना, झाडामुळे दिसत नाही इकडे। भावांनो बघा पूर्ण किती गावं गेले ते पाण्यामध्ये। हे बघा सगळी मंडळी स्पष्ट दिसत आहे तिथे डॅम बघायला आले। अजून आधी आणि तन्मय दादा नाही आलाय, जिकडे होता तिकडनं आलं। आता आपण नदीत चाललोय, इकडनं समोरचा व्ह्यू बघा। पण आता मी पाण्यात आलोय, आता मी उडी घालायला चाललोय। या चला दाखवतो तुम्हाला। मा भाऊ या काही लवकर या। काल चालूच आहे काल। तुम्ही बघितलं असेल आम्ही ह्याच्या इकडे गेलेलो डॅमच्या इथे, ते झालंय सगळं मस्त। आम्ही जेवलो विवरो बाहेर। आता आम्ही ना त्यांच्या घरी गेलेलो, फ्रेश झालो आणि आता निघाले आम्ही ठाण्याला जायला। तर समोरचा बघा आता व्ह्यू तर काहीच नाही, पण असं जायला रस्ता थांबा दाखवतो। असा रोड आहे। आता आपला ब्लॉग पण मी एंड करतोय, तर चला थँक्यू सचिन।